हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते. या दिवशी विद्येची देवी सरस्वतीची पूजा करण्यात येते. या पंचमीला श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी असेही म्हणतात. यंदा वसंत पंचमी हा सण 2 फेब्रुवारीला असणार आहे. या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाणार आहे. देवी सरस्वतीला पिवळ्या रंगाची मिठाई किंवा फळे अर्पण केली जातात. तसेच पिवळे वस्त्र परिधान करून देवी सरस्वतीची पूजा केली जाते. जाणून घेऊयात यावर्षी वसंत पंचमीची तिथी आणि शुभ मुहूर्त. कधी आहे वसंत पंचमी? पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 2 फेब्रुवारी सकाळी 9:14 सुरू होईल, तर 3 फेब्रुवारी सकाळी 6:52 ही तिथी संपेल. उदय तिथीनुसार वसंत पंचमी 2 फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे. वसंत पंचमीला सरस्वती पूजनाचा शुभ मुहूर्त रविवारी 2 फेब्रुवारीला सकाळी 7:09 ते दुपारी 12:35 असेल. या काळात पूजा करू शकता. यंदा वसंत पंचमी 2 फेब्रुवारीला असणार आहे. या दिवशी देवी सरस्वतीला पूजनाला अधिक महत्त्व आहे. वसंत पंचमीचे महत्त्व. हिंदू धर्मानुसार वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीचा जन्म झाला होता. विद्यार्थ्यांनी या दिवशी देवी सरस्वतीची मनोभावी पूजा केल्यास अभ्यासात आणि शिक्षणात यश मिळते. या दिवशी उपवासही केला जातो. ही पंचमी होळीच्या 40 दिवसाआधी येते. ही तिथी शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी म्हणून ओळखली जाते. वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी भारताच्या विविध प्रांतात बुंदीचे लाडू, नारळाची बर्फी, खिचडी, केशरी राजभोग, विविध प्रकारची भजी असे पदार्थ केले जातात आणि त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार केला जातो. लक्ष्मी आणि सरस्वती या दोन्ही देवतांचा कृपाशीर्वाद पाठीशी असेल तर आपण यश, पैसा, प्रसिद्धी कमवू शकतो. कोणाचाही एक आशीर्वाद मिळून भागत नाही. लक्ष्मी उपासक तर आपण असतोच, पण वसंत पंचमी निमित्त सरस्वती उपासकही बनूया. कारण नुसता पैसा हाताशी असून उपयोग नाही, तर तो योग्य ठिकाणी कसा गुंतवावा, कुठे खर्च करावा, कोणत्या मार्गाने कमवावा हे कळण्याचेही ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आणखी काही गोष्टी आहेत त्या आपण जाणूयात. या दिवशी म्हणजेच वसंत पंचमी दिवशी नवीन काम सुरू करण्याचा नियम आहे. या तिथीला मुलांचे मुंडन करणे, अन्नप्राशन करणे, मुलांना शाळेत दाखल करणे या गोष्टी करणे शुभ मानले जाते. वसंत पंचमीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घातले जातात. या दिवशी काही विशेष वस्तूंचे दानही केले जाते आणि ते शुभ मानले जाते. कोणते दान ते आपण पाहूयात. धान्य. वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर अन्नधान्य दान केल्यास घरात शुभ परिस्थिती निर्माण होते. धार्मिक मान्यतेनुसार वसंत पंचमीच्या दिवशी अन्नदान केल्यास घरातील अन्न भांडार कधीच रिकामे होत नाही. संपत्ती आणि धान्याने भरलेले राहते. पिवळ्या रंगाचे किंवा पिवळ्या वस्तूंचे दान. वसंत पंचमीच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे दान केल्यास विशेष लाभ होतो. पिवळे कपडे, पिवळे धान्य, पिवळी मिठाई, पिवळ्या वस्तूंचे दान केल्याने घरात सुख समृद्धी नांदते. काही अभ्यासाशी संबंधित गोष्टी आहेत त्या आपण पाहूयात. वसंत पंचमीच्या दिवशी गरीब आणि गरजू मुलांना शिक्षणाशी संबंधित वस्तू दान केल्यास त्याचा फायदा होतो. एवढेच नाही तर आपली आर्थिक परिस्थिती देखील चांगली होते. एखाद्या विद्यार्थ्याचा वार्षिक शैक्षणिक खर्च अंगावर घेऊ शकता. एखाद्याला ज्ञानार्जनाची संधी देणे हे महापुण्याचे काम आहे. तर अशी आहे वसंत पंचमीची माहिती. चला तर मग आपण वसंत पंचमी साजरी करूया. आणि जर तुम्हाला माझ्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.